टू माय न्यू व्लॉग। कैसे हो आप सब लोग? बहुत दिनों के बाद हमारा व्लॉग आज आ रहा है और आज हमारे इधर रामनवमी की शोभा यात्रा है गाइज। तो आज हम उधर जा रहे थे। अभी पाँच बज चुके हैं गाइज और अभी हम निकलने वाले हैं और अभी फटक से तैयार होते हैं गाइज। चलो निकलते फिर बाद में। टी शर्ट वगैरह भी डालने का है, रामनवमी का अलग से टी शर्ट है गाइज, वो डालते और अब निकलते गाइज। ओके चलो ठीक है। तो आज हमारा ये आउटफिट रहेगा और ये हमारी टी शर्ट है, यहाँ पे सनातन धर्म का लोगो और इधर पीछे देवदेश धर्म। तो चलो अभी टाइम हो गया है, भाई लोगों को कॉल भी आ रहा है, अभी निकलते हैं। चलो डायरेक्ट मिलते हैं। ओके ट्रॅक्टर हळूहळू पुढे घ्यायचा। आज या प्रभू श्रीरामाच्या रामनवमी निमित्त आपण एवढा मोठा समाज इथं जमला, त्याबद्दल मी तर सर्वात पहिले आपल्या शेवगावचे सगळे पूर्ण तालुक्याचं मनापासून आभार मानतो। कारण जशी तुमची पोस्ट होती का महाराष्ट्रातली सर्वात मोठी रामनवमी आम्ही साजरी करणार, ती तुम्ही करून दाखवली, त्याबद्दल तुमचं पहिले तर आभार मानतो। आणि खरंच बाकीच्या ठिकाणी मी सगळीकडे कार्यक्रमात जातोय पण एवढा जोश पाहायला भेटला नाही। आणि खरंच जर या भारताला हिंदू राष्ट्र करायचं असेल तर याची सुरुवात शेवगावपासून केली पाहिजे। कारण प्रत्येक पोरांच्या लहान असू मोठा असू त्याच्यामध्ये जोश पाहायला भेटतोय आणि हाच जोश आपल्याला पाहिजे। कारण
इतिहास है, जब जब भारत का हिंदू जागा, जब जब ये भारत का हिंदू जागा, अरे आखिरी की लांडा भारत छोड़ के भागा. आणि ती जागरूकता आपल्याला पाहिजे, आपल्याला ती जागरूकता पाहिजे. एवढी मोठी संख्या इथं जमली, मन भरून गेलं एकदम. हे जेव्हा पाहिलं वातावरण जेव्हा आलो, तर आताच्या याच्या पहिले तर सगळीकडे आपण कार्यक्रमात जातोच, पण ते पोरांचा जो प्रतिसाद इथं आहे, तुम्ही कार्यक्रम 3 दिवस ठेवतात. आता काल हर्षुताई होती 4 दिवस, पण 4 दिवस तुमचे हात जोश राहतो. म्हणजे मी तर सगळीकडे कार्यक्रम जातो, पहिला कार्यक्रम झाला का दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला गर्दी कमी होती, पण तुमचा शेवगावचा जोशच कमी होत नाही. का कुणी असं समजू नये का आम्ही घाबरतो. अनेक लोकांच्या रिपोर्ट गर्दीत जाऊ नका. मला रिपोर्ट असे आहे का गर्दीत जायचे नाही, पण जिथं जास्त गर्दी राहील तिथं मी पहिले जातो. कारण येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं, वार करताना नीट वार करायचा. जर वाचलो तर तुझ्या खानदान मध्ये मी आतापर्यंत जे केलं ते वेगळं होतं, पण आत्ताचे जे केसेस राहील ते माझ्या धर्मासाठी राहील. माणूस सोडणार नाही खांदा लावला, कारण माझ्या मागे माझा हिंदू समाज उभा आहे. तर या महाराष्ट्राचा सर्व हिंदू समाज आम्ही श्रीरामपूर मध्ये बोलू आणि 1992 ची बाबरीचा परत पुनर्वसन करू दाखवू तुम्हाला, परत पुनर्वसन करू. आपल्या देवा धर्माच्या सणाला पण या जयंतीनिमित्त तुम्हाला सांगतो, ज्यांनी दगड मारायची सुरुवात केली त्याला 72 हुर कडे पाठवल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही. आणि आपण सर्व मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि आपण कुठलाही कार्यक्रम असू, काही असू, आपल्या याच्यावर धर्मावर काही आलं तर जशी जागरूकता तुम्ही शेवगावसाठी दाखवताय, ती जागरूकता आपल्याला पूर्ण आपल्या जिल्ह्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, ज्याची ज्याची परिस्थिती असेल महाराष्ट्रभर आपण जाऊ शकतो, त्यांनी त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या लोकांची मदत करायला जायचं राहतं. लक्षात ठेवायचं, कारण ह्या कायद्यासाठी, ज्या धर्मांतर लव जिहाद कायद्यासाठी आपण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 125 ते 30 मोर्चे काढले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 200 च्या आसपास मोर्चे काढले. आणि त्यावेळेस हा लव जिहादचा कायदा झालेला आहे. तर अनेक असे कायदे आहेत जे कायदे बदलायचे आहे आणि ते कायदे बदलण्यासाठी आपल्या सर्व हिंदू समाजाला एकत्र येण्याची वेळ आहे. तर कायदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाने होणार. त्याला कारवाई केली नाही तर कायदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाप्रमाणे त्याचा पोलीस स्टेशनला न्यायच्या आधीच चौरंग करायचा. जय श्रीराम. तो गाइस हम अभी घर की तरफ निकल चुके थे और रोड जाम है गाइस, देख सकते हो आप, दोनों साइड से रोड जाम है. ओनली पब्लिक, ओनली राम भक्त. तो गाइस बस वगैरह भी लगाए ले इधर. तो गाड़ी हमने पिक कर ली है और अब हम अभी निकले घर की तरफ. मैं और पिट्ठू दोनों घर से पहले एक काम करने का है. जरूरी काम है थोड़ा सा. पिट्ठू को कुछ एनर्जी ड्रिंक लेने का है गाइस, वो भी जाते हम उधर उसकी तरफ. हम अभी जा रहे हैं. तो गाइस हम अभी मकसद की ओर चलते. पहले मकसद की ओर चलते और फिर बाद में जाते घर पे खाना वगैरह खाएंगे. चलो गाइस, राम राम. तो गाइस घर की तरफ हम लोग भी निकल चुके थे और अभी पिट्टू को छोड़ दिया है और अब हम घर की तरफ निकल चुके हैं. देखते अब हमारा लोग चलेगा.
हाय करो रितु मारो इसको रितु मारो बरका दे तू बड़ी है ना तो तो गाइस हम अभी घर पे आ चुके हैं और अभी बोले तो बहुत थोड़ा आधा घंटा हो गया और खाना वगैरह भी हमने खा लिया है। तो गाइस आपने हमारा अरे यार तो गाइस आपने हमारी रामनवमी देखी और हमारे पश्चिम महाराष्ट्र की सबसे बड़ी हमारे इधर रामनवमी मनाई जाती है और जयशंकर डीजे था और 20 बेस और 12 टॉप के साथ एक नंबर रामनवमी बनी। आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा। सागर भैया बेग भी आए थे और श्री रामपुर से और आई होप आपको ये ब्लॉग अच्छा है लगा होगा। थोड़ी ब्लॉग की थोड़ी इजाज़त मेरे को कम है, थोड़ा अटका रहा हूँ मैं। और रितुड़ा बोलो लाइक करो सब्सक्राइब करो चलो गाइस चलो मिलते हैं अगले व्लॉग में। और जब तक कि चैनल के व्लॉग आपको अच्छा लगा हो तो व्लॉग के लाइक करना और चैनल को सब्सक्राइब कर लेना। ओके जय श्री राम।